खूप चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाविकास आघाडीला, काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आहे. कारण त्यांना विश्वास आहे की हे काम करणारी लोक, काम करणारे उमेदवार आज प्रत्येक प्रभागात देण्याचं काम आदरणीय सतेज पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की लोक निश्चितपणे आदरणीय सतेज पाटील साहेबांच्याकडे त्यांची अपेक्षा आहे आणि अपेक्षा ही कुणाकडनं असते तर काम करणाऱ्या माणसाकडनं असते. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे. 15 जानेवारी मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत माजी आमदार ऋतुराजदादा पाटील. दादा नमस्कार, मी आपलं स्वागत करतो. एकंदरीत जनतेतून फिरताय, कसा प्रतिसाद लाभतोय प्रचारादरम्यान? खूप चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाविकास आघाडीला, काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आहे. मला आनंद वाटतो कारण आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवतोय. आणि आपण निश्चितपणे बघितलं असेल, कुठल्याही भागात गेला तर काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला लोकांचा मोठा पाठिंबा आहे. कारण त्यांना विश्वास आहे की हे काम करणारी लोक, काम करणारे उमेदवार आज प्रत्येक प्रभागात देण्याचं काम आदरणीय सतेज पाटील साहेबांनी केलेलं आहे. आज इथं देखील बघितलं तर दोन्हीचा समतोल ठेवायचा प्रयत्न हा प्रत्येक भागात ठेवलेला आहे. आज सोनवणे साहेब असतील, प्रवीणराव असतील, आमची दोन्ही चारही उमेदवार असतील, या प्रत्येकाचं काम आज एक युवा आणि ज्येष्ठ या दोन्हीचा समतोल ठेवलेला आहे. आणि लोकांना विश्वास आहे ही काम करणारी लोक आहेत. आमचा जाहीरनामामध्ये देखील आपण कशा पद्धतीनं काम करणारे कोल्हापूरचं विजन मांडलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की लोक निश्चितपणे आदरणीय सतेज पाटील साहेबांच्याकडे त्यांची अपेक्षा आहे आणि अपेक्षा ही कुणाकडनं असते तर काम करणाऱ्या माणसाकडनं असते. तेच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काम करून दाखवण्याची धमक ही आमच्यामध्ये आहे. नक्कीच दादा, जसं की तुम्ही म्हटलात युवांचा देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल याबद्दल? तुम्ही विचार करा की आज युवक हे पुढच्या काळामध्ये आज हे कोल्हापूर पुढे घेऊन जाणार आहेत. आणि मग त्या माध्यमातून युवकांचं मी मगाशी बोलल्याप्रमाणे की त्यांना देखील आपण यामध्ये इन्व्हॉल्व करून आपण हे काम करायला लागलो आहे. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आम्ही काय घेतला आहे, आज युवक म्हणजे जेनझी ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट देखील आपण करणार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आज आम्ही एक कमिटी तयार करणार आहे आणि ती सभागृहामध्ये मंजूर करून घेणार आहे. जेणेकरून आज वॉर्डमधले जे युवक आहेत त्या कमिटीच्या माध्यमातून वॉर्डच्या डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग हे आखता येईल या उद्देशाने युवकांची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि अनेक असे निर्णय आहेत जी युवकांच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. नक्कीच काँग्रेसकडून जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळतोय. एकंदरीत काय सांगाल जाहीरनामा? आज मला आनंद वाटतो की जाहीरनामामध्ये आदरणीय बंटी साहेबांनी एक महत्त्वाचा जो निर्णय घेतला की आमच्या माता भगिनी जे रात्रंदिवस कष्ट करतात, काम करतात, यांच्या सगळ्यांसाठी आपण KMT सर्व्हिस ही मोफत करायची. आमच्या युवक युवतींसाठी जे आज शिकतात त्यांच्यासाठी KMT सर्व्हिस मोफत केलेली आहे. आणि मग असे अनेक निर्णय आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे देखील पुढच्या काळामध्ये आम्ही उभा करणार आहे. एका बाजूला स्पोर्ट्स सेंटर आम्ही उभा करणार आहे. आणि आम्ही कुठलीही गोष्ट जाहीरनाम्यामध्ये बजेटच्या बाहेर जाऊन बोलत नाही आहे. आज आमच्याबद्दल अपप्रचार केला जातो, पण मला त्याची काळजी नाही. कारण कोल्हापूर महानगरपालिका हे स्वतःचं एक लोकल बॉडीचं स्वतःचं एक रेव्हेन्यू असतो. त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग जर चांगलं केलं तर सगळं शक्य आहे, काही अशक्य नाही असं नाही. त्यामुळं आम्ही पुढच्या काळामध्ये हे करून दाखवणार आहे. गार्बेज प्लॅनिंग करून दाखवणार आहे. त्याचं प्रॉपर वितरण झालं पाहिजे, त्याचं एक चांगलं नियोजन झालं पाहिजे आणि या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. नक्कीच. धन्यवाद दादा. के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.